नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बरेच दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे. निमित्त पण तसंच आहे, मी गावी आलो आहे. थंडी आहे मस्त आणि थंडीची एकदम मजा घेण्यासाठी आता गावी आलो आहे. तर आज आम्ही दिवसभरात काय काय करणार आहोत ते तुम्हाला मी दाखवूच. आणि आज मी माझ्या बहिणीच्या इथे संगमेश्वर इथे तिच्याही गावी जाणार आहे. त्यांच्या गावी पण खूप सुंदर आहे. तिथे असं नॅचरल वॉटरचं एक स्तोत्र आहे. ते म्हणजे 12ही महिने त्याच्यात पाणी असतं आणि अनेक वर्षापासून आहे. तर तेही आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. छान असा सनराईज होतोय आणि ते वातावरण बघा, धुकं एकदम पसरलेलं सगळं. आम्ही इथं चाललोय वॉकला. नाहीच आहे माझ्याबरोबर, काठी विटी घेऊन नाहीच तयार आहे. धुकंच धुक आहे सगळीकडे. एकदम मस्त वातावरण आहे. गाय वगैरे एकदम मस्त असा हा व्ह्यू आहे. इथे पण एक आहे, हे बघा. नैशात तोंडात पण एकदम पूर्ण धुकं येते. हो, एवढी थंडी येते. आणि आमच्या गावचं हॉटेल सध्या तरी बंद आहे. मध्ये ते ह्या घरातले जे काका होते ते चालवायचे. तर इथे वडापाव, भजी, चायनीज हे आयटम आणि रात्रीचं घरगुती जेवण, दुपारी जेवण, असं मस्त असं जेवण भेटायचं, छान असायचं. आता बंद आहे सध्या. राजू भाऊ इथे सकाळी उठून झाडांना पाणी देत आहेत. बहिणी चुलीवर गरमागरम घावणे करतायत मस्तपैकी बघा. गरमागरम घावणे. आणि इथे नैश आता घावण्यांची चहा बरोबर मस्त मजा घेणार आहे. कसा एक नंबर झालेत वहिनी. चुलीवरचं घावणे बेस्टच एकदम. आणि आता मी आलोय माझ्या बहिणीच्या घरी, कुंभारखेणी. इथे हे तिचं घर आहे आणि आजूबाजूचा परिसर. हे आहेत आमचे भाऊजी आणि रचित पण तुम्ही बघू शकता. तर मी माझ्या ताईच्या घराचं एक होम टूर देतो तुम्हाला. तर ही आहे एंट्रन्स आणि बघू शकता इथे छानसं असं त्यांनी पूर्ण ग्रिल बसवलं आहे, कारण इथे वाघाचा वावर खूप असतो. आणि ते बाजूबाजूला अशी सुंदर असं झाडं लावली आहेत. हा आहे वरांडा. छान असा व्ह्यू आहे पूर्ण डोंगराचा. इथून आत गेल्यावर पहिला हॉल आहे, रचित जेवतोय. आणि लेफ्टला हा एक रूम आहे. नंतर पुढे गेलो की मध्ये हा असा स्टोर रूम बनवला आहे. आणि ते राईटला किचन आहे. तर आता किचनमध्ये सध्या जेवण बनवायचं काम चालू आहे. इथून सरळ गेलं तर हा अजून एक रूम आहे. इथे समोरच बोर आहे. आणि इथे लेफ्टला गेलं की छान अशी पडवी आहे, इथे छान असं बसायची सोय केलेली आहे. पुढे गेलो तर इथे सगळे आजूबाजूला हे एवढी घरं सगळी बंद आहेत. आणि हे आहेत ते असं लाकूड ठेवायला त्यांनी सगळं बनवलं आहे. आणि मागचा बाजू आहे, वरती पूर्ण डोंगर आहे. आणि या डोंगराच्या इथे वाघाचा हे असतो, वावर असतो. इथूनच रात्री वाघ येऊन घराच्या आजूबाजूला बसतो. हे आहे चिक्कू आणि पेरूची झाडं. हे बघा, चिक्कू बघा किती आलेत. आणि ही आहेत शेवंतीची फुलं. आणि हिचा वास एकदम सुगंध अमृतांजन सारखा. आता आम्ही चाललोय खाली एक नॅचरल सोर्स ऑफ वॉटर बघायला. चलो. सुंदर असं वासरू.
आणि आता भाऊजी आम्हाला त्यांच्या गावाला लाभलेलं नैसर्गिक असं पाण्याचं स्तोत्र आहे ते दाखवायला नेत आहेत. मस्त असं हिरवगार असं हे झाड बघा. माय गॉड, किती मोठं असं विशाल झाड आहे. खूप जुनं असेल हे झाड. आणि आता त्या ठिकाणी मी जवळच पोचलोय. आणि मस्त वाहतंय असं. डायरेक्ट खालीच टॅप आहे. हा डायरेक्ट त्याच्यात पण एक मळू पण आहे. आणि ताई इथे आम्हाला प्रत्येक झाडाबद्दल अधिक अशी माहिती देत होत्या. त्यांना खूप माहिती या झाडांबद्दल. जशी ही पानं ते लोक पत्रावळ म्हणून वापरायची. आणि सुंदर कसा हा निसर्ग आहे बागांचा. इकडे आत्याकडे आलो नाही. या कोंबडा बघा किती मस्त व्हाईट व्हाईट सुंदर असा कोंबडा. तर मित्रांनो आता मी परत आमच्या घरच्या दिशेने चाललो आहे. खूपच छान असं कुंभारखणी गाव आहे. घरी पोचून आता खूपच थंड वातावरण असल्यामुळे आम्ही शेकोटी केली आहे आणि मस्त शेकोटीचा आनंद घेतो आहे. तर हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा. गुड नाईट.